नमस्कार. बीएससी प्रस्तुत बंदा रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना होलिकोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांच्या आयुष्यात हे सुंदर रंग, सुखद रंग आणि मुळात सुरक्षित रंग येवोत हीच आपली प्रार्थना आहे. आणि सुरक्षित रंग आणि सुरक्षित गुंतवणूक या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आज सोमवारी मार्केट उघडण्याची वाट बघत असतात अख्ख्या जगभर. आणि आज तर विशेष हे आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ते युद्धजन्य परिस्थिती नाही, युद्ध सुरू झालेलं आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका. शुक्रवारी आपण फॉल पाहिला होता, पण बऱ्याच तज्ज्ञांच्या मते तो या फॉलचा या युद्धाशी संबंध नव्हता. वीकेंडला मात्र शनिवार रविवार परिस्थिती अतिशय बिकट झाली आणि आखाती देश म्हणजे मग ओमान असेल, कतार असेल, दुबई, अबुधाबी सगळीकडे या युद्धाचं एक लोण पसरलं. आणि आपण बघतोय की हल्ले चालू आहेत इराणकडनं सुद्धा. अमेरिका, इस्रायल आणि हे मर्यादित न राहता आता पूर्ण मिडल ईस्टमध्ये या युद्धाची व्याप्ती वाढलेली आहे. साहजिकच जागतिक बाजारपेठांवर आणि भारतीय बाजारपेठांवर त्याचा काय परिणाम होईल हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. तो एक महत्त्वाचा विषय आपला. दुसरं म्हणजे जीडीपीचे नवीन नंबर आलेत आणि जो नवीन बेस इयर त्यांनी घेतलं ते नंबर आलेत, त्याचा मार्केटशी काय संबंध आहे, सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत राकेश रेजाजी, टेक्निकल अनालिस्ट आणि संचालक राकेश रेजा अकॅडमी. असं मी म्हटलं की युद्धाचं एक सावट आता अख्ख्या जगावर आपल्याला दिसतंय हे. आणि मुळात सर एक महत्त्वाचं म्हणजे इराण हा छोटा देश नाहीये. त्याचं क्षेत्रफळ बघितलं तर भारताच्या अर्ध्या एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे आणि त्यांनी प्रचंड तयारी ठेवलेली आहे. हे सांगायचं कारण म्हणजे इंटेन्सिटी आपल्याला अजून कळत नाही, इराणकडनं किती प्रतिकार होऊ शकतो. आणि त्यांनी त्यांचं सर्वोच्च नेतृत्व गमावलं. खोमेनी जे गेलेले आहेत त्यांचं कुटुंब त्याचाही नाश झालेला आहे. पण त्यांनी अशा अनेक लिडरशिप तयार ठेवल्यात की बाबा ह्यांना गमावलं तर आपण हा लीडर असेल, ही फळी असेल. काय वाटतं ओव्हरऑल या परिस्थितीबद्दल आणि मार्केटबद्दल? थँक्यू. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे की युद्ध सुरू झालं आहे आता युद्ध, आणि असं पुष्कळांचं मत आहे की कारण खोमेनी गेले त्यांच्यात आणि त्यांच्या पुढच्या चार, जसं तुम्ही म्हटलं की त्यांनी म्हणजे फळ्या त्या नेतृत्वाच्या फळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत. तर सिनियर लीडर्स सुद्धा त्याच्यात पुष्कळशे सिनियर लीडर्स पण त्यांचे हे झालेले आहेत. तर त्याच्यामुळे एक लोकांचा असं कल आहे की कदाचित हे युद्ध जास्त दिवस चालणार नाही. बरोबर. पण दुसरं गोष्ट आपल्याला, आणि त्याच्यामुळेच आपण जर बघितलं की जगातले जे स्टॉक मार्केट्स आहेत त्याच्यावर आज काही खूप मोठा परिणाम होताना दिसत नाही. म्हणजे एक आपल्याकडे गिफ्ट निफ्टी 100-125च्या आसपास आहे, ते नॉर्मल आहे. आणि आपण युएसचे पण जर मार्केट बघितलं तर 300-400 पॉईंट फक्त खाली पडते आहेत. तर त्याच्यामुळे असं बघितलं तर जगात या युद्धाचा स्टॉक मार्केटवर खूप काहीचा परिणाम लगेच दिसत येत नाही. त्याचं कारण असं आहे की लोक हे समजून चालत आहेत की कदाचित हे युद्ध जास्त दिवस चालणार नाही. बरोबर, एवढी इंटेन्सिटी नसेल. कारण इराणची एवढी ताकद नाही की ते हे युद्ध खूप दिवस टिकून ठेवेल. बरोबर आहे. पण याचा दुसरा एक भाग आहे, इराण डायरेक्टली युद्ध करू शकत नाही. पण इराण कॅन फाईट लाईक असिमेट्रिक वॉर. बरोबर. म्हणजे ते डायरेक्ट नाही लढणार, पण ते ना खुरपत करणार. आता त्यांनी कसं केलंय की त्यांनी बेहरीनवर, इराक याच्यावर, आपल्या दुबईवर, इकडे तिकडे पण त्यांनी हमले केले. सगळे सॉफ्ट टार्गेट जे आहेत तिकडे त्यांनी हल्ले केले. त्याचा अर्थ काय की ह्या ज्या लोकांनी त्याला, म्हणजे हे सगळे मुस्लिम कंट्रीज आहेत पण त्यांनी इराणची साथ घेतली, बाजू घेतली नाही. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे हे काय करणार, आता डायरेक्ट नाही लढणार पण हे सगळ्यांना त्रास देत राहणार. परत त्यांच्याकडे खूप महत्वाचा जो क्रीक आहे, जो रस्ता आहे जिथून पूर्ण जहाजाची माल वाहतूक, हार्मोज बंदर आहे, तर त्याच्यावर त्यांचा कंट्रोल आहे आणि तो त्यांनी बंद केला आहे. त्याच्यामुळे जगात आहे ना या ट्रान्सपोर्टेशनचा खूप फरक पडणार आहे. बरोबर आहे. आणि सर आपण म्हणालात ते बरोबर आहे. आणि मला वाटतं ब्रेक नंतर मी काही डेटाही सांगेल, मग तुमच्याशी आपण डिस्कशन परत सुरू ठेवू शकू. मंडळी, एक छोटीशी विश्रांती. आपण पाहतात बंदा रुपया. बीएससी प्रस्तुत बंदा रुपया. स्वागत आहे आपलं बीएससी प्रस्तुत बंदा रुपयामध्ये. आपल्या सोबत आहेत राकेश रेजाजी आणि प्रशांत मराठे. रेजा सर, मी आपण जे सांगत होतात त्याच्याबद्दल एक डेटा अवेलेबल आहे, या युद्ध आणि सेन्सेक्स याचा जो डेटा आहे, आणि मी सांगणं खरं तर आवश्यक ठरेल की गल्फ वॉर ऑगस्ट 90 ते फेब्रुवारी 91 त्यात सेन्सेक्स 15% वाढलेला होता. कारगिल वॉर मे ते जुलै 1999 त्याच्यामध्ये सेन्सेक्स 37% वाढला होता. याच्यात
US अफगाणिस्तान 2001 मध्ये 18.5% सेन्सेक्स वाढलेला आपल्याला दिसला. खूप आहे त्याच्यात. आणि आता अगदी सिंदूरपर्यंत आपण बघूया की जवळजवळ 4% आणि 1.5 ते 4% सेन्सेक्स वाढला होता. म्हणजे जेव्हा युद्धजन्य परिस्थिती किंवा प्रत्यक्ष युद्ध असतं तेव्हा सेन्सेक्सनी मात्र वेगळ्या प्रकारे आपल्याला परफॉर्म केलेला आपल्याला दिसतंय. यामागे काय आपल्याला लॉजिक वाटतं सर? आणि दुसरं म्हणजे आजच्या याच्यात सुद्धा आता मार्केट आज खूप मॅच्युअर बिहेव करेल असं वाटतं आपल्याला? हा, मी तेच सांगत होतो की ऍक्च्युली कसं आहे की आपण म्हणतो की बाय ऑन डिप्स नाही बाय म्हणजे जेव्हा एखादी घटना घडणार असते रिमर्स असतात, बाय ऑन रिमर्स सेल ऑन न्यूज, तसाच प्रकार असतो की युद्ध होणार 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 हे खूप दिवसापासून चालू आहे. आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये थोडी अस्थिरता होती, मार्केट सगळीकडे पडतच होते. पण शेवटी ती घटना झाली. आता घटना झाली ना, संपलं. आता म्हणजे जो भीती असते ते निघून गेली. आता जे होईल ते होईल. म्हणून नेहमी असं दिसतं की युद्धाच्या अगोदर किंवा एखादी मोठी घटना घडणार आहे असं वाटतं, तेव्हा ते मार्केट अस्थिर असतं. पण नंतर ते झाल्यानंतर ते मार्केट आपली मॅच्युरिटी आपला अंदाज लावतात की या घटनेमुळे आता किती नुकसान होणार आहे. बरोबर आहे. मग ते त्याच्या हिशोबाने ते आपले हे रिॲक्शन देतात. बरोबर आहे. पण ही रिॲक्शन जी आहे ती तात्पुरतीच असते. मी तुम्हाला परत सांगतो, हो, ही जी रिॲक्शन असते ना ही पण तात्पुरती असते. कारण कसं आहे की अंदाज जो ते लावतात की या घटनेमुळे किती नुकसान होणार आहे त्याचा अंदाज लावतात आणि त्याच्यानं रिॲक्शन. पण ते तो अंदाज किती खरा आहे किंवा हे काळ दाखवतं. तर पुढचा जो येणारा काळ आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे की ही जी आज आपण जी रिॲक्शन बघणार ती कंटिन्यू राहील का कमी होईल, मार्केटवरून जास्त पडेल का कदाचित खूप सावरतील. पण बरोबर आहे. पण जिथे भारताचा प्रश्न आहे तर तसं म्हटलं तर आपला इराण युद्धाचा डायरेक्ट आपला काही संबंध नाही आहे. बरोबर आहे. जसं तिकडे युक्रेन आणि रशिया चालू आहे त्याचा आपल्या डायरेक्टशी, पण जिथे जिथे आपला काही संबंध होतो तिथे आपला थोडाफार फरक पडतो. बरोबर आहे. पण इराण युद्धाचा आपला डायरेक्ट नाही पण इनडायरेक्टली खूप प्रश्न आहे. मुळात ऑइल प्राइसेस आणि ऑइल सप्लाय हे खूप मोठा एक प्रॉब्लेम आहे. आणि ऑइल त्याच्यामुळे ऑइलची जी प्राइस वाढणार आहे त्याच्यामुळे भारताच्या इकॉनॉमीवर खूप फरक पडणार. बरोबर. आणि खूप सेक्टर त्याच्यात आहे की ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत, पेंट्स आहेत. त्याच्यामुळे आपण हे इग्नोर नाही करू शकतो. बरोबर. बाकी तर रशिया युक्रेन आपल्याला काही संबंध होत आहे तर आपण इग्नोर करू शकलो. बाकी दुसरे युद्ध समजा अमेरिकेने इराकवर हे टाकलं त्याचा डायरेक्टली संबंध होता, पण इथे संबंध आहे. आणि याचा आपल्याला दूरगामी आपल्याला परिणाम होणार आहे. बरोबर. रेजा सर, जसं म्हटलं की पेंट्स आहे किंवा टायर्स आहेत हे तर पर्टिक्युलर सेक्टर बद्दल आपण कधीही बोलता येईल. पण या सगळ्या याच्यात जे आपण गुंतवणूकदारांना सांगत असतो संयमी राहा बाबा किंवा हे गडबड हे करू नका, तर कितपत समजूतदार किंवा संयमी छोट्या गुंतवणूकदारांनी इथे राहावं असं मला वाटतं? कारण मुळातच मार्केट बरंच पडलेलं आहे, पोर्टफोलिओ रेड आहेत लोकांचे, त्याच्यामुळे त्यांना खूप म्हणजे आज होळी आहे, होळीला सगळे रंग आवडतात पण मार्केटला हा ग्रीन रंग आवडतो. बरेच पोर्टफोलिओ असं रेडमध्ये आहेत, 99% खाली आलेले आहेत. आणि ह्याच्यात बहुविध कारण आहेत. म्हणजे आमच्याच एका मान्यवरांनी सांगितलं होतं की मागच्या वर्षी काय झालं, खूप IPO आले, त्याकडे IPO मध्ये हा पैसा डायव्हर्ट झाला किंवा त्याच्यानं इतर ऍसेट क्लासमध्ये झाला आणि त्याच्यामुळे ते पोर्टफोलिओ तुमचे कमी झाले, नुकसान झालेले. आपलं काय मत? बघा, IPOला आपण दोन पद्धतीने बघतो. IPO ना काय झालं माहितीये, IPO भारतीय लोकांनी पैसा लावला, भारतीय लोकांचा पैसा लागला, त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की IPO पैसा खूप गेला. पण IPO अजून एक गोष्ट झाली आहे ती लोकांनी थोडीशी दुर्लक्षित केली की IPO जो फॉरेन इन्व्हेस्टमेंट होता तो खूप बाहेर गेला. म्हणजे या वेळेस या मागच्या वर्ष 2 वर्षात आहे ना ऍक्च्युली फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी होती, म्हणजे आपण जे म्हणतो की जे स्टार्टअप्स होते हे ते असं किंवा झोमॅटो टाईप जे पुष्कळशी कंपन्या आल्या, त्यावेळेस जे फॉरेन इन्व्हेस्टर्स होते त्यांनी आपला पैसा काढून नेला आणि तिथं भारतीय लोकांनी पैसा टाकला. म्हणजे खरं म्हणजे मोठे लोक निघून गेले. म्हणजे FDI ऍक्च्युली मागच्या वर्षाचा FDI निगेटिव्ह आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इज निगेटिव्ह. बरोबर. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की त्याच्यात पैसा टाकला. जर पैसा टाकला असं असतं आपण तर असं म्हणू शकलो असतं की दोघांकडून पैसा आला पण त्यावेळेस मार्केट वाढलं असतं. बरोबर. असं नव्हतं. मार्केट फक्त एका हातातून दुसऱ्या हाताकडे पैसे जात होते, त्याच्यामुळे मार्केटवर त्याचा जास्त काही फरक पडला. बरोबर आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट की जिथे आता संयम पुढे ठेवायला पाहिजे नाही, मी तुम्हाला सांगतो की ही जी परिस्थिती आहे सध्या अजून खूप वेळ चालणार आहे. म्हणजे मार्केट लगेच काही वरती किंवा खाली जाणार नाही, इथे अजून खूप काळ इथं राहणार आहे.
मोठी उसळी काय तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला फक्त एकच गोष्ट आहे ती जी तुम्हाला सेव्ह करू शकते की तुम्ही खूप निवडक असले पाहिजे. म्हणजे तुमचं चॉईस जे असलं ना इन्व्हेस्टमेंटचं ते खूप प्रॉपर स्टडी केलेलं असलं पाहिजे. असं तुम्ही ब्रॅकेट याच्यात असं नाही की चला सगळे पळणारे हे घे असं नाही. तुम्हाला खूप चॉईस करून खूप निवडक स्टॉकमध्ये जर तुम्ही निवड करताय तर, नाहीतर तुम्ही व्यवस्थित म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा आणि मग 4, 5, 6 वर्षाचा एक काळ तुमच्या लक्षात राहू दे की मला 5 वर्ष करता मी गुंतवणूक केली आहे. पण तुमचं शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही माझं असं मत आहे की फिक्स इन्कम किंवा डेप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि थोडंसं मार्केट जेव्हा दिसेल की आता वाढतंय. माझं स्पष्ट आहे, समजा निफ्टी असेल तर मी म्हणेल जोपर्यंत 26,700च्या वर टिकत नाही तोपर्यंत मार्केट पुढे जात नाही. बरोबर आहे. तर तो एक मार्केट लोकांनी हे लक्षात ठेवला पाहिजे हा आकडा की जोपर्यंत याला पण पार करत नाही तोपर्यंत मार्केट पुढे जात. बरोबर आहे. ₹10 स्वागत आहे आपलं बीएससी प्रस्तुत ₹10 बीएससीला एक सर्वोत्तम आहे बेस्ट इन्व्हेस्टर अवेअरनेससाठी एक मोठा सन्मान मिळालेला आहे. बीएससी IPF असेल तर सतत प्रोत्साहन देतात, सतत मार्गदर्शन करतात की आपल्यासारख्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक ही सुरक्षित राहावी, कोणाच्याही आहारी आपण जाऊ नये, कुठलाही फेक व्हॉट्सअप मेसेज असेल की काही मोठ्या मोठ्या परताव्याचे जे आमिष दाखवून जी लुटमार होते ती थांबवावी हाच आपला उद्देश आहे. गुंतवणुकीला सतत प्रोत्साहन, मात्र फसवणुकीला आळा हेच आपलं ब्रीदवाक्य आहे. आज आपल्यासोबत आहेत राकेश रेजासर आणि प्रशांत मराठे. राकेश, गोल्डवर काही प्रश्न आलेले आहेत की आता हे युद्ध जेव्हा सुरू होतं तेव्हा परत गोल्ड बाय करण्याकडे सेंट्रल बँका ज्या असतात जगभरातला तो एक कल वाढतो आणि मग सोन्याची थोडीशी टंचाई निर्माण होते, रेट वाढतात. अशा वेळी गोल्ड इन्व्हेस्टमेंट आणि मुळातच डिजिटल गोल्ड ह्यावर जे आपण गेले काही वर्ष बघतोय डिजिटल गोल्ड, काय पर्याय चांगला असू शकतो का अजूनही? बरं, तर बघा गोल्डवर तर मागच्या 3 वर्षापासून मी याच प्रोग्राममध्ये सतत बोलत आलो की गोल्डमध्येच पैसे टाका. हो, जवळजवळ प्रत्येक याच्यात मी कुठे ना कुठे हे म्हणत आलोय की गोल्ड इज द बेस्ट थिंग. पण मागच्या 2 वर्षापूर्वीपर्यंत गोल्ड परचेस करण्याचं जे रिकमेंडेशन मी देत होतो त्याचं कारण वेगळं होतं. आणि आता जे मी सांगतोय की परत गोल्ड आता याही लेवलवर लोकांनी गोल्ड इन्व्हेस्ट करायला पाहिजे. बरोबर. ओके, पण आताची जी इन्व्हेस्टमेंट मी सजेस्ट करेन ती लमसम नाही, ती तुम्ही SIP सारखं करा. म्हणजे दर महिन्याला तुम्ही ETF किंवा डिजिटल गोल्ड बाय करू शकता. डिजिटल गोल्ड किंवा ETF हे 2 पर्याय आहेत त्याच्यात. त्याच्यात डिजिटल गोल्ड कसं आहे की डिजिटल गोल्डवर तुम्हाला 1 टाइम टॅक्स द्यावा लागतो. पण ETF मध्ये थोडंसं कधी कधी महाग पडतं. पण ETF इज व्हेरी बेटर टू सेव्ह. म्हणजे तुम्हाला लिक्विडिटी वगैरे क्रिएट करण्यासाठी ETF वगैरे चांगला आहे. तर ETF मध्ये पण तुम्ही करू शकता, डिजिटल गोल्ड मध्ये पण तुम्ही करू शकता. ते 2 ऑप्शन्स आहेत. तर गोल्ड हा अजून पण अशी गोष्ट आहे की पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात खूप छान रिटर्न देणार आहे. आणि पूर्वी आपण असं म्हणायचं की आपल्या पोर्टफोलिओमध्ये 5 ते 10% गोल्डचं म्हणजे हे असलं पाहिजे, समावेश असलं पाहिजे. पण ते आता मी सांगेन की ते तुम्ही अजून आता 20% पर्यंत न्यायला पाहिजे. आणि त्यातला एक भाग सिल्वर मध्ये पण इन्व्हेस्ट करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात पण असं म्हणेल की 30-70%चं कॉम्बिनेशन ठेवा. 30% सिल्वर मध्ये टाका, कारण सिल्वर थोडंसं व्होलाटाईल आहे, गोल्ड नक्कीच आहे. तर सिल्वर आणि गोल्ड मिळून 20% तुमचं इन्व्हेस्टमेंट या मेटल्समध्ये असलं पाहिजे. आणि 30-70 तुम्ही असं करा की 30% त्यातलं सिल्वरमध्ये, 70% गोल्डमध्ये करा. आणि दिस शुड बी कन्सिडर ॲज अ व्हेरी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. आणि याच्यात तुम्हाला सतत छान रिटर्न अजून पण मिळतील, कुठेच याच्यात प्रश्न नाही आहे. कारण आता गोल्ड इज कन्सिडर ॲज अ सबस्टिट्यूट फॉर अमेरिकन बॉन्ड. बरोबर आहे. ओके, तर आता लोकांचा दृष्टिकोन थोडा बदलला आहे, त्याच्यामुळे गोल्ड इन्व्हेस्टमेंट इज ऑलवेज गुड. मंडळी, उद्या मार्केट बंद असल्यामुळे उद्या आपला कार्यक्रम प्रसारित होणार नाही. मात्र भेटूया आपण गुरुवारी सकाळी 9 ते 9:30 आपल्या ₹10 गुरुवारी आपल्याबरोबर सूरज गायधने आणि स्वप्नील महाजन. तोपर्यंत निरोप घेऊया, सुरक्षित रहा आणि पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छा. नमस्कार. ₹10 प्रस्तुत करता BSC द पॉवर ऑफ व्हायब्रन्स.